Problem set 3, question number 4. काय क्वेश्चन दिले वाचा सगळ्यांनी. Points D and E are on side BC of triangle ABC. तर D and E दोन पॉइंट साइड BC वरती आहेत. Such that BD equals C. असं तर तुम्ही स्वतः वाचा. Such that BD equals C आणि AD equals C ते मार्क केले बरोबर. BD आणि C ला सेम मार्क केलं आहे. AD आणि AE ला पण सेम मार्क केला आहे. आणि शो दॅट ट्रायंगल ABD म्हणजे बघा हा ट्रायंगल ABD हा आणि ACD म्हणजे AC म्हणजे हा. हे दोन ट्रायंगल तुम्हाला कॉंग्रुएंट टाकतात. अवघड नाही आहे. हे दोन ट्रायंगल्स तुम्हाला काय टाकायचं कॉंग्रुएंट. मला साध्या एका प्रश्नासाठी उत्तर द्या बरं का तुम्ही. की समजा हे जर का दोन अँगल्स कॉंग्रुएंट असतील तर त्यांचे लिनियर पेड अँगल पण कॉंग्रुएंट असतील की नाही सांगा. त्यांचे लिनियर पेड म्हणजे उदाहरण देतो तुम्हाला. समजा हा अँगल 60 असेल, हा 60, तर त्याचा लिनियर पेड किती असतो 120. असं काय करताय लिनियर पेड विचारतोय मी. 180 तर मायनस करून येतो ना लिनियर पेड. मग हा जर अँगल 60 असेल तर त्याचा लिनियर पेड किती असेल 120. मग हा जर 60 असेल तर त्याचा लिनियर पेड किती असेल 120. म्हणजेच हे कॉंग्रुएंट आहेत म्हणून त्यांचे लिनियर पेड कॉंग्रुएंट आहेत की सांगा. बस एवढं कळलं की हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. लक्ष द्या. ट्रायंगल ADE कसला आहे सांगा. ADE मग त्याचे बेस अँगल कॉंग्रुएंट आहेत की नाही. मग याचं मेजर x असेल तर याचं किती असेल. मग याचा लिनियर पेड किती असेल 180 मायनस x. हा जर x असेल तर लिनियर पेड किती असतो 180 मायनस x. मग याचा लिनियर पेड किती असेल 180. मला सांगा हा अँगल मला कॉंग्रुएंट झाला. आपल्याला जे दोन ट्रायंगल कॉंग्रुएंट दाखवायचे त्याच्यामध्ये एक साइड याला कॉंग्रुएंट आहे. आता इकडे बघू नका तुम्ही. हे दोन ट्रायंगल कॉंग्रुएंट दाखवायचे. सांगा ही साइड याला कॉंग्रुएंट आहे, ही साइड याला कॉंग्रुएंट आहे, हा अँगल याला कॉंग्रुएंट आहे. चालेल कुठली टेस्ट झाली सांगा. एसएस टेस्ट मध्ये दोन्ही ट्रायंगल कॉंग्रुएंट आहे. आता हे लिहायचं कसं आपण बघूया. लक्ष इन ट्रायंगल मधला ट्रायंगल ADE सांगा. सेगमेंट AD कॉंग्रुएंट सेगमेंट AE गिवन. त्याला काय म्हणणार तुम्ही गिवन. मग मला सांगा तो ट्रायंगल काय झाला ADE आयसोसेलेस झाला. इज अँड आयसोसेलेस ट्रायंगल. देयरफॉर त्याचे बेस अँगल्स कॉंग्रुएंट. अँगल ADE कॉंग्रुएंट अँगल AED. मग मला सांगा हे जर अँगल्स कॉंग्रुएंट झाले तर त्याचे लिनियर पेड पण कॉंग्रुएंट होणार की नाही. म्हणजे हा पण याला कॉंग्रुएंट होणार की नाही. खाली देयरफॉर अँगल ही स्टेप महत्वाची. देयरफॉर अँगल ADB कॉंग्रुएंट अँगल AEC कॉंग्रुएंट अँगल AEC. याला इक्वेशन बनवतो. लिनियर पेड ऑफ कॉंग्रुएंट अँगल्स म्हणा. लिनियर पेड ऑफ कॉंग्रुएंट अँगल्स काय गरज नसते खरं. ADB ला हा अँगल काय सांगा त्याच्यामुळे कॉंग्रुएंट. ठीक. इक्वेशन बनवतो. आता सुरू करा ट्रायंगल साठी. इन ट्रायंगल हा एकाचं नाव सांगा ट्रायंगलचे ABD. शो दॅटला काय नाव आहे विचारलं. ABD. इन ट्रायंगल ABD अँड ट्रायंगल ACE सांगा. साइड किंवा सेगमेंट AD कॉंग्रुएंट सेगमेंट AE. रिझन काय सांगा गिवन. नंतर अँगल हा ADB कॉंग्रुएंट अँगल AEC फ्रॉम 1. आता परत साइड कोण BD कॉंग्रुएंट साइड BD ना CE. त्याला काय म्हणणार परत तुम्ही गिवन. देयरफॉर हा ट्रायंगल ABD इज कॉंग्रुएंट टू ट्रायंगल रिझन SASS. रिझन काय देणार चला काही प्रॉब्लेम आहे का बघा. आता पहिलं काय काय पाचवा ऑलरेडी झाला का बघा. आपला पाचवा क्वेश्चन का ऑलरेडी झाला ना. फक्त आज पोस्ट करतो ते. आता 6, 7 एवढे दोनच घेतो. 6 आणि 7 तुम्ही 6वा क्वेश्चन वाचून घ्या सगळ्यांनी.
मी इथं फिगर करतो. ए बी सी आणि हा बायसेक्टर आहे. इथं नाव डी दिले. शो दॅट मध्ये विचारले ए बी इज ग्रेटर दॅन बी डी. ए बी इज ग्रेटर दॅन हे प्रूव्ह करायचं. क्वेश्चन वाचला सगळ्यांनी? काय लिहिले वाचा रे? बायसेक्टर ऑफ एंगल बीएसी इंटरसेक्ट्स बीसी ऍट पॉइंट डी. बघा या बीएसी चा जो बायसेक्टर आहे ना तो बीसी ला डी मध्ये इंटरसेक्ट करतो आणि प्रूव्ह दॅट विचारले ए बी इज ग्रेटर दॅन बी डी. ए बी बीडी पेक्षा मोठा आहे. सोपं आहे, लक्षात आहे. रे एडी बायसेक्ट्स एंगल बीएसी गिवन. सो बायसेक्टर असल्यामुळं हा एंगल आणि हा एंगल कॉन्ग्रुएंट आहे की सांगा. देयरफॉर एंगल बीएडी इज कॉन्ग्रुएंट टू एंगल सीएडी. बीएडी आणि सीएडी काय झाले सांगा? ते एंगल्स कॉन्ग्रुएंट झाले. त्याला इक्वेशन पण देऊया आपण. ठीक आहे, बीएडी आणि सीएडी. लक्ष इथे असते. आता या ट्रायंगलचा हा 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 या ट्रायंगलचा एक्सटेरियर एंगल किती सांगा? या ट्रायंगलचा कोण सांगा? एंगल एडीबी. एंगल एडीबी is an exterior angle of triangle ABC. मग मला सांगा एक्सटिरियर अँगल आहे ना तो प्रत्येक रिमोट इंटिरियर पेक्षा काय असतो रे? मोठा असतो. एक्सटिरियर अँगल हा प्रत्येक रिमोट इंटिरियर पेक्षा मोठा असतो की सांगा. मग अँगल एडीबी हा अँगल एडीबी ग्रेटर दॅन असला पाहिजे. कुणापेक्षा? याच्यापेक्षा सीएडी पेक्षा काय असला पाहिजे? मोठा असला पाहिजे. इज ग्रेटर दॅन अँगल सीएडी. म्हणजे थोडक्यात मी तुमच्यापेक्षा मोठा आहे. मी तुमच्यापेक्षा काय मोठा आहे. तुमच्या मित्रापेक्षा मी मोठा आहे की. मग सीएडी ला कोण कॉन्ग्रुएंट आहे बघा? त्याचा मित्र कोण आहे बघा? बीएडी. मग हाच अँगल देयरफॉर ह्याला रिझन काय माहिती का? एक्सटिरियर अँगल थिअरम. बरं त्याला काय रिझन असतं? एक्सटिरियर अँगल. मग आता हाच अँगल एडीबी आहे की नाही हा मोठा असणार ह्याच्या मित्रापेक्षा. मग याचा मित्र कोण आहे सांगायचं? म्हणजे कॉन्ग्रुएंट कोण आहे बघायचं? अरे त्याला बी फ्रॉम इक्वेशन. आता नीट ऑब्झर्व करा. हा अँगल मोठा, हा अँगल लहान. एडीबी मोठा आहे बघा. एडीबी मोठा. एडीबी दिसतो इथं. आणि लहान कोणता सांगा? लहान बीएडी. हा लहान. मग जो अँगल मोठा त्याच्या समोरची साईड मोठी. जो अँगल लहान त्याच्या समोरची साईड लहान. मग आता कोणता अँगल मोठा आहे? एडीबी. आधी मेन्शन करतो साइड अपोजिट टू ग्रेटर अँगल इज ग्रेटर. साइड अपोजिट टू ग्रेटर अँगल इज ग्रेटर. मग एबीडी च्या समोर साइड कोणती रे? एबी. बघा पण लागते. आणि बीएडी च्या समोरची साइड कोणती? बीडी. बघा बरं प्रूव्ह दॅट आले कसं? सो दॅट एबी इज ग्रेटर दॅन बीडी. काय अडचण आहे का बघा? नेक्स्ट वाचून घ्या. बरं ओके. नाव क्वेश्चन नंबर 7 बघा. मी क्वेश्चन वाचतोय आणि त्याला सोबत करेक्शन पण सांगतो. सेगमेंट पीटी इज द बायसेक्टर ऑफ अँगल क्यूपीआर. अ लाईन थ्रू आर इंटरसेक्ट्स. ते पीटी बायसेक्टर आहे. हा बायसेक्टर असताना अ लाईन थ्रू आर इंटरसेक्ट्स क्यूपी. रे क्यूपी ला इंटरसेक्ट करते कुठं?
पॉइंट एस. प्रूव्ह दॅट काय विचारलं तरी प्रूव्ह दॅट काय विचारलं PS इक्वल्स PR. तिथं समोर गिवन मध्ये आणखी एक वाढवा, त्याला भरपूर जागा आहे तुम्हाला असं म्हणा. ऑल्सो गिवन म्हणायचं, गिवन गिवन मध्ये म्हणायचं त्याच्यामध्ये गिवन PT इज पॅरलल टू RS असं लिहायचं. PT RS ला पॅरलल असल्या गिवन मध्ये PT पॅरलल SR. PT is parallel to SR. RS SR चालतं. बर मला एक सांगा, ते वर बघा सगळ्यांनी दोन लाईन्स पॅरलल असतील की त्यांची ट्रान्सफर असेल तर याला हा अँगल कॉन्ग्रुएंट, याला काय म्हणतो सांगा? करस्पॉन्डिंग. समजा याला हा अँगल कॉन्ग्रुएंट असं म्हटलं तर ही कसले अँगल झाला? अल्टरनेट अँगल झाला. आता बघा नीट लक्ष द्या, एकदम सोपं. मला सांगा, हा तर याला कॉन्ग्रुएंट आहे, प्रश्नच नाही. या दोन लाईन्स पॅरलल आहेत बघा, या दोन लाईन्स इकडनं बघा. ज्ञानेश्वर महाराजांना व्यवस्थित दिसतं बघा, तिकडे दिसतं का? तसं बघा, त्यांच्या साईडनं बघा. या दोन लाईन्स पॅरलल दिसले. हा ही ट्रान्सव्हर्सल बघा, ही अशी ट्रान्सव्हर्सल. मग याचा हा कसला अँगल आहे? व्हेरी गुड. त्याचा हा कसला अँगल आहे सांगा? करस्पॉन्डिंग. मग हा अँगल ह्याला कॉन्ग्रुएंट असेल की नाही सांगा? असेल की? आता परत बघा, या दोन लाईन्स पॅरलल बघा, तिकडनं बघा. या दोन लाईन्स पॅरलल, ही त्यांची ट्रान्सव्हर्सल दिसली, ही ट्रान्सफर दिसली का? मला सांगा, याचा हा कसला अँगल आहे सांगा? झेड 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 बघा, झेड अल्टरनेट अँगल आहे. अल्टरनेट अँगल झेड बघायचं, अल्टरनेट अँगल. ठीक आहे. मग हा याला कॉन्ग्रुएंट आहे, करस्पॉन्डिंग. हा याला कॉन्ग्रुएंट आहे, अल्टरनेट. अरे पण मुळात हेच दोघं कॉन्ग्रुएंट आहे. मग त्यांचे कॉन्ग्रुएंट अँगल काय होणार? कॉन्ग्रुएंट. हेच दोघं कोण बघा, हा याचा मित्र आहे, हा याचा मित्र आहे, बेस्ट फ्रेंड आहे. हेच दोघं बेस्ट फ्रेंड आहेत. ते पण आपोआप होतात, सोडून बेस्ट फ्रेंड होतात की नाही सांगा? मग हा अँगल याला कॉन्ग्रुएंट झाला का? हा अँगल याला कॉन्ग्रुएंट झाला. आता परत तिकडनं बघा, त्या साईडला या ट्रायंगलचे बेस अँगल कॉन्ग्रुएंट झाले का बघा? या ट्रायंगलचे बेस अँगल कॉन्ग्रुएंट झाले, म्हणजे तो ट्रायंगल आयसोसेलेस झाला. म्हणजे PR आणि PS कॉन्ग्रुएंट झाले. PS आणि PR इक्वल. हे प्रूव्ह करायचं. काय अडचण आहे? समजत नाही? न कळण्याचं काही नाही. लिहून जातो लक्षात. हे गिवन आहे म्हणून मी कट केले. हे गिवन आहे. बघा प्रूफ बघा. बघा सुरुवात अशी करतो मी, प्रूफ लिहितो. लक्षात ठेवा. रे PT बायसेक्स अँगल कोण सांगा? QPR. याला गिवन म्हणतो. ठीक आहे. मग PT पॅरलल SR, याला सुद्धा आपण काय म्हणूया? गिवन म्हणू. PT SR ला पॅरलल आहे. मग हा अँगल ह्याला कॉन्ग्रुएंट झाला. कोणता सांगा? अँगल QPT कॉन्ग्रुएंट अँगल PSR. हे बघा मी काय म्हटलं तुम्हाला, लक्ष द्या. हा अँगल याला कॉन्ग्रुएंट झाला. आता ह्याचं नाव वाचा, QPT. त्यात अवघड काय आहे? ह्याला कॉन्ग्रुएंट आहे, त्याला याला. त्याचं नाव वाचा. रिझन त्याला काय? इक्वेशन. आता हा अँगल याला कॉन्ग्रुएंट सांगा. सांगा अँगल. हा चालतंय. RPT पण चालतं. अँगल RPT किंवा TTR. अँगल RPT हा कॉन्ग्रुएंट अँगल PRS. Alternate angles, equation 2. But हे दोन अँगल्स मुळात स्वतः कॉन्ग्रुएंट आहेत. बरोबर. बट अँगल QPT फिगर मध्ये बघायचं इज कॉन्ग्रुएंट टू अँगल RPT. QPT RPT का कॉन्ग्रुएंट आहेत सांगा? गिवन बायसेक्टर आहे. गिवन इक्वेशन 3. आता मला सांगा, इक्वेशन 1 आणि 2 च्या LHS आहेत की नाही? LHS हे सेम आहेत का बघा? LHS कॉन्ग्रुएंट आहेत का बघा?
इक्वेशन 1 आणि 2 च्या हे काय सांगतो मी तुम्हाला दाखवतो 2 मिनिटं आहे. ए इक्वल्स सी असं समजा आणि बी इक्वल्स किंवा सॉरी ए इक्वल्स इथं बी करतो. ए आणि बी इक्वल आहे आणि ए आणि सी इक्वल आहे. ए बी ला कॉम्पोनेंट आहे, ए सी ला कॉम्पोनेंट आहे. त्या दोघांचे एलएचएस ए आणि ए सेम आहेत की नाही? मग आरएचएस पण सेम असल्याच पाहिजे ना, साधी गोष्ट. जर ए बी ला इक्वल आहे, जर तोच ए सी ला इक्वल आहे, म्हणजे हे दोघं जर इक्वल असतील तर हे दोघं इक्वल असतातच की नाही? मी तेच सांगायला बोलतोय ना. या दोन इक्वेशनच्या एलएचएस क्यूपीटी आरपीटी इथं कॉम्पोनेंट आहेत की नाही बघा. म्हणजे हे दोन अँगल सेम आहेत की नाही सांगा. मग त्यांचे कॉम्पोनेंट अँगल पण सेम असतील ना, म्हणजे हे दोघं आरएचएस सेम. देअरफॉर अँगल हा सांगा PSR is congruent to angle PRS. कशावरनं? From 1 to 3. From equations 1 to 3. मग आता हे कसले अँगल आहेत सांगा? बेस अँगल. हे बघा ना, PRS PSR कसले फिगर मध्ये बघा. फिगर मध्ये बघा PRS PSR कसले अँगल आहेत बघा. Therefore खाली लिहा triangle PSR is an isosceles triangle. मग ट्रायंगल आयसोसेलेस झाला की दोन साइड कॉन्ग्रुएंट असतात. देअरफॉर सेगमेंट PS कॉन्ग्रुएंट सेगमेंट PR. ते आपल्याला प्रूव्ह करायचंय का बघा. PS आणि PR कॉन्ग्रुएंट आहेत. काय अडचण वाटते का? नक्की नाही ना?